नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे पुण्यतिथी निमित्त उत्कृष्ट भाषण कसे करावे यामध्ये सुंदर वाक्यरचना दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणत हातामध्ये खराटा घेऊन फाटकी गादी फुटलेलं मडकं घेऊन ज्या माणसानं दिवसा गावातील घाण स्वच्छ केली आणि रात्री आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून गावातल्या लोकांची मनं स्वच्छ करण्याचं काम केलं. दारूबंदी, व्यसनमुक्तीची चळवळ घरापासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या महामानवानं नेली त्या महापुरुषाचं नाव आहे राष्ट्रसंत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 जानेवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यात शेनगाव या गावी झाला. त्यांचं पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असं होतं. त्यांचं बालपण आजोळी दापुरे मूर्तिजापूर या ठिकाणी गेलं. शेती व गुरांची सेवा करणं हे लहानपणी गाडगेबाबांना फार आवडत असे. 1892 साली गाडगेबाबांचं लग्न झालं. समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावरती घणाघाती प्रहार करण्यासाठी गाडगेबाबांनी प्रयत्न केले. गाडगेबाबांना ज्यावेळी कन्यारत्न झालं त्यावेळी एक प्रथा होती. मुलगा मुलीच्या जन्माच्या वेळी दारू आणि मांसाहार करण्याची प्रथा होती. पण या प्रथा परंपरेला फाटा देऊन गाडगेबाबांनी मुलीचं स्वागत गोडधोड पद्धतीनं करूया असा संदेश लोकांना दिला व मुलीच्या जन्माच्या वेळी जिलेबी आणि गोड जेवण देऊन मुलीचं स्वागत आणि मुलाचं स्वागत गोड पद्धतीनं करूया असा आशीर्वाद येणाऱ्या पिढीसमोर ठेवण्याचं कार्य संत गाडगेबाबांनी केलं. 1 फेब्रुवारी 1905 रोजी बाबांनी घराचा त्याग केला. स्वतःचं उरलेलं आयुष्य हे लोकांच्यासाठी समर्पित करायचं ठरवलं. समाजामध्ये वाढत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट प्रथा, परंपरा या गोष्टींकडे बाबांनी लक्ष वेधलं. देव देवळात नाही तर तो माणसाच्या मनात आहे. कुणाच्या बसण्यावर जाऊ नका, कुणाच्या हसण्यावरती जावा. भ्रामक कल्पना व कर्मकांडांपेक्षा मानवतावादाकडे पहा. बोकडाचा बळी देण्यापेक्षा तुम्ही लोकांची सेवा करा असा संदेश संत गाडगेबाबांनी समाजाला दिला. राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना आपला गुरु मानून समाजामध्ये लोकांची सेवा आहे ती सेवा करायला तुम्ही शिका असा संदेश गाडगेबाबांनी लोकांना दिला. ऋणमोचन इथून समाजकार्याला बाबांनी सुरुवात केली. लक्ष्मीनारायण मंदिराची स्थापना केली. 1908 साली पूर्णा नदीच्या काठी घाटाची बांधणी केली. 1925 साली मूर्तिजापूर या ठिकाणी गोरक्षण शाळा काढली आणि 1917 साली पंढरपुरात अशाच पद्धतीची शाळेची निर्मिती केली. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. बहुजन समाजामध्ये उपेक्षित व वंचित समाजासाठी शिक्षणासाठी काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील व पंजाबराव देशमुख या मंडळींना शिक्षण संस्था उभारण्यासाठी मदत केली. अनिष्ट रूढींच्या विळख्यात असणाऱ्या समाजाच्या प्रबोधनाच्या पताका खांद्यावर घेऊन वंचितांना साथ देऊन उपेक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्त करण्यासाठी, अंधश्रद्धेला फाटा देऊन अध्यात्माचं मूळ तत्वज्ञान लोकांच्या समोर मांडणारा महान संत म्हणून गाडगेबाबांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. अशा या महान व्यक्तीचं निधन 20 डिसेंबर 1956 रोजी झालं. वलगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी त्यांची समाधी आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा या देशातून करोडो लोकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जातात. प्रभावी वक्तृत्वातून माणसांच्या मनाला, अंतःकरणाला भिडणारे आणि ग्रामीण शैलीतून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एक प्रभावी वक्ता म्हणून गाडगेबाबांचा उल्लेख केला जातो. अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा यांच्या स्मरणार्थ गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्रावर सुरू केले आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण फक्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून थांबू नका, तर स्वच्छता, सेवा, समता, शिक्षण आणि मानवता हेच आपल्या जीवनाचं मूल्य बनवावे. हातात खराटा घेऊन समाज स्वच्छ करण्याची गरज आजही तितकीच आहे. मग ती रस्त्याची असो किंवा मनाची. संत गाडगेबाबांचे विचार अंगीकारले तरच आपण त्यांना खरी आदरांजली अर्पण करू शकू. जय संत गाडगेबाबा. गाडगेबाबांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत गाडगेबाबा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.